बोक्या सातबंडे हे आमच्या लहानपणापासून पण आम्ही बघत आलेलो आहोत. मला बोके खूप आवड. पालक म्हणून आपण मुलांना हे नाटक दाखवलं पाहिजे, कारण सातबंडे याची भूमिका करतोय. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी स्नेहा हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते. तर कालच एक्झाम संपलेली आहे मुलांची आणि अर्थात माझीसुद्धा. तर आज विचार केला चला मुलांना कुठेतरी बाहेर नेऊ, आणि माझ्या अगदी नजरेत आलेलं एक नाटक म्हणजे बोक्या सातबंडे. तर त्याची ॲड मी पाहिली आणि मला असं वाटलं चला आज आपण मुलांना नाटक दाखवू. तर त्या निमित्ताने आम्ही आता चाललो आहे दीनानाथ नाट्यगृह येथे. बोक्या सातबंडे हा 11 वाजताचा शो आहे. माझा पुतणे आणि मुलगा आणि मी असं आम्ही चाललेलो आहोत. बोक्या सातबंडेबद्दल बोलायचं झालं तर आम्ही लहान असताना ना बोक्या सातबंडेची सिरियल होती आणि मी न चुकता सगळे भाग पाहिलेले आहेत. तर मला अशी उत्सुकता आहे की बघू आता काही वेगळं आहे का. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की बोक्या सातबंडेची पुस्तकंसुद्धा आली होती आणि त्याचे भाग आमच्याकडे होते. ती पुस्तकं मी वाचली आहेत असं मला आठवतं आहे. कारण एवढंच की माझे वडील मेकअपमन सुभाष पिडजे, तर ते बरेच वर्ष दिलीप प्रभावळकरजींकडे होते मेकअप आर्टिस्ट म्हणून, आणि हसवापसवी त्यांनी नाटक केलं होतं. आणि त्यावेळेसची एक आठवण सांगायची झाली तर त्यावेळी प्रभावळकरजींनी आम्हाला बोक्या सातबंडेचे 3ही भाग ते गिफ्ट म्हणून दिले होते आणि ते म्हणून पुस्तकं ती आमच्याकडे होती आणि खूप छान होतं ते पुस्तक वाचायला. तर ती आठवण एक माझी जागी झाली. त्यामुळे बोक्या सातबंडे या नावावरच मी खरं नाटकाची तिकीट्स बुक केलेली आहे. तर बघू काय काय अनुभव येतो आणि कसं आहे ते नाटक. तर मी माझे अनुभव तुम्हाला नक्की शेअर करेन. सोबत राहा. बोक्या सातबंडे हे नाटक दिलीप प्रभावळकर यांच्या कथेवर आधारित आहे आणि यामधली पात्र कोणतीही बदललेली नाही आहे. तीच पात्र जी आपण पाहिलेली आहे ती इथे पण तुम्हाला बघायला मिळतील. नाटकाचं दिग्दर्शन केलेलं आहे विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी. मेन कॅरेक्टर आहे बोक्या सातबंडेचं तर केलं आहे आरुष प्रसाद बेडेकर याने. नेपथ्य आहे संदेश बेंद्रे, प्रकाश योजना राहुल जोगळेकर, संगीत दिलेलं आहे निनाद म्हैसाळकर यांनी. यातली गाणी लिहिलेली आहेत वैभव जोशी यांनी आणि निर्माते आहेत राहुल कर्णिक, तसेच रणजित कामत आणि दीप्ती प्रणव जोशी. रंगभूषा आहे कमलेश विचे, वेशभूषा महेश शिरला. ते दीनानाथला आम्ही पोचलेलो आहोत नाटक पाहण्यासाठी आणि तिथे गेल्या मी अशा अनेक जणांना विचारलं की तुम्ही ते नाटक पाहायला का? नमस्कार, मी संध्या सावे. लहान मुलांना घेऊन बोक्या सातबंडेचा प्रयोग बघायला यायचं म्हणजे बोक्या सातबंडे हे आमच्या लहानपणापासून पण आम्ही बघत आलेलो आहोत आणि आमच्या मुलांना आवडतं. आता ही आमच्या नातवंडांच्या वयाची मुलं आहेत, त्यांना आम्ही घेऊन आलो आहे. कारण जुन्या ह्याची त्यांना ओळख पाहिजे. जे जीवन ही मुलं जगत आहेत ते खूपसं कॉम्प्युटराईज मोबाईल ह्याच्यामध्ये आहेत. म्हणजे मुलं आउटडोअर गेम्स खेळायला जात नाहीत, बाहेर एकमेकांशी मिक्स होत नाहीत. या सगळ्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण एक वेगळं काहीतरी करायला पाहिजे, जे त्यांना दाखवायला पाहिजे. जर आपण बोक्या सातबंडे म्हणा किंवा मालगुडी डेज वगैरे टाईप असे काही त्यांना हे दाखवले तर त्यांना कसं खरं जीवन जगायचं असतं ते थोडं कळेल. त्यातल्या गमती त्यांना अनुभवता येतील. प्रत्यक्ष नाही झालं तरी ॲटलिस्ट त्याची त्यांना कल्पना तरी येईल आणि कसं वास्तव असतं तेही कळेल. त्या दृष्टीने त्यांनी सगळ्या लहान मुलांनी हा जरूर बघावा असं मला वाटतं. मुलांना नाटकाची आवड निर्माण व्हावी त्याच्यासाठी आम्ही मुलांना नाटक बघायला घेऊन गेलो. त्यांना आवडतात लहान मुलांची नाटकं, ते खूप एन्जॉय करतात म्हणून आम्ही हे नाटक बघायला आलो. तर इथे बोक्या सातबंडेचे टी शर्ट्स, बँड आणि टोप्यासुद्धा विकायला होत्या. नाटकातली पात्र आहेत बोक्या सातबंडे, त्याची आजी, त्याचे बाबा, आई आणि त्याचा मित्र यश आणि इतर काही प्राणी. आपण प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहू. हॅलो, मी स्मिता आणि माझी मुलगी ओवी. आम्ही UK असतो. आम्ही सध्या वेकेशनवर आलो आहे आणि ओवीला मराठी बोलायला ऐकायला खूप आवडतं. त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की हे नाटक बघावं. तुला आवडलं ओवी? हो. खूप आवडलं. त्याच्यासारखी मस्ती करायला आवडते? नाही. खूप छान होतं नाटक आतापर्यंत. पहिला अंक बघितला आहे. कोणतं कॅरेक्टर आवडलं बोक्या सातबंडे? कुठलं? सातबंडे आवडला? व्हेरी नाईस, थँक्यू. मला बोके खूप आवडला. बरं तुझं नाव सांग ना. मोही. थँक्यू मोई. आणि सरसोनी बाबू खूप आवडला. तुझी प्रतिक्रिया मोठी आहे. माझं नाव मीना कदम काय. मी शाळेत शिक्षिका, आता रिटायर झालेली आहे मी. आणि हे नाटक मी जवळजवळ 7 की 8 वेळा बघितलेलं आहे.
अच्छा. आणि बोक्याचं मला काम भयंकर आवडलं. सगळ्यांचीच कामं म्हणजे चांगली आहेत, पण त्यातल्या त्यात बोक्याचं काम खूप आवडलं. नमस्कार, मी अमृता नार्वेकर. आम्ही अंधेरीला राहतो. माझ्या नातवाला ना नाटक खूप आवडतात लहान मुलांचे. जवळजवळ हे 3रं की 4थं नाटक आहे लहान मुलांचं. प्लस तो मोठ्या माणसांची नाटक पाहतो अगदी व्यवस्थित, आणि त्याला मराठी खूप छान समजतं. ॲक्च्युली तो मारवाडी आहे. हां, पण त्याला मराठीचं म्हणजे मी मराठी असल्यामुळे त्याला मराठीचं खूप वेड आहे, आणि त्याच्यातलं त्याला म्हणजे हास्यही कळतं, रागही कळतो त्याच्या ज्या वयानुसार. तो 5 वर्षाचा आहे. आणि बोक्या सातपांडेमधलं मला सर्वांचीच कॅरेक्टर खूप छान वाटली. एक पॉईंटला आता ते यशसाठी जेव्हा तो बोलला तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे की तो बाहेरचा असला तरी आपल्या घरातलाच आहे. ही जी भावना त्यातून दाखवली ती पण मुलांसाठी खूप छान आहे. धन्यवाद. ससा ससा आवडला. आणि अजून कोण आवडला? असं पण आवडला. ओके, थँक्यू. हाय, बोक्या सातबंडे हे आमच्या लहानपणापासूनचं नाटक आहे आणि ते मला पाहताना खूप एन्जॉय होतं. आता हे माझ्या मुलाला बघण्यासाठी मी खास घेऊन आले. त्याला माहीत नव्हतं बोक्या सातबंडे काय आहे, पण मी त्याला जबरदस्ती घेऊन आले आणि ही इज थरोली एन्जॉईंग. म्हणजे त्याचं एक्सप्रेशन बघून मला खूप आनंद होतो आहे. एकदम जोरजोराने हसून हे नाटकसुद्धा खूप छान बनवलेलं आहे. तर माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे टीमला, आणि सर्वांनी एन्जॉय करावं हे नाटक. हाय, माझं नाव रियांश बंजारे आहे. बोक्या सातबंडे हे नाटक खूप छान आहे, आणि माझ्या आईनं मला जबरदस्ती आणले, पण खूप छान आहे. हो, थँक्यू. आवडलं तुला नाटक? कोण आवडलं जास्त? बोक्या आवडला. ओके, काय नाव आहे तुझं? स्वरा. स्वरा. थँक्यू स्वरा. तुला आवडलं नाटक? खूप आवडलं. खूप आवडलं. कोण आवडलं मेन? बोक्या. बोक्या आवडला. मग बोक्यासारखं वागतो तुम्ही? कधी कधी. कधी कधी. ओके. माझं नाव सार्थक शिंदे, सार्थक गणेश शिंदे आहे. ओके. आणि आवडलं नाटक? हो, मला आवडलं नाटक खूप. कोण आवडलं जास्त? बोक्या अरे वा, थँक्यू. आणि यश. अच्छा, यश पण आवडला. व्हेरी नाईस. ऑब्झर्वेशन खूप छान आहे तुझं. काय आवडलं? त्याचा डान्सचा आवडला. हां, आणि ते ॲनिमल्सचं ते त्याच्या ॲनिमल्सच्या आणलं त्याने, आणि ते बघायला मजा आली मला. वा, किती छान बोलतोस तू. थँक्यू. नाटक खूप छान होतं. नाटक खूप छान होतं, आणि यश खूप फार छान आहे. यश आवडला. आणि तो खूप फनी होता. फनी. ओके, तो फनी होता म्हणून आवडला. मला भोक्या आवडला, पण यश खूप फनी होता, एकदम फनी. आणि कोणता गुण आवडला वाटतं तुला? प्राणी सेव्ह करायचा. म्हणजे प्राण्यांना सांभाळायचं. हां ही गोष्ट तुला आवडली. हां. हे नाटक मुलांनी बघितलं पाहिजे असं मला वाटतं. आणि एक पालक म्हणून, माझा मुलगा काम करतो या नाटकात, पण एक पालक म्हणून आपण मुलांना हे नाटक दाखवलं पाहिजे. कारण आपण लहानपणी मुलांना कसं वागावं, काय वागावं हे सांगण्यापेक्षा त्यांच्याबरोबरचा मुलगा जेव्हा ते तर वागतो आणि ते कळतं आहे की काय तो वागतो, त्याप्रमाणे ते आपल्या मनाने करतात. आपण त्यांना डोस देण्यापेक्षा त्यांचं त्यांना जेव्हा कळतं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की प्रत्येक पालकाची ही ड्युटीच आहे की त्यांनी हे नाटक मुलांना दाखवलं पाहिजे. कारण आता सुट्टी पडली, सुट्टीत खूप काही गोष्टी करत असतात मुलं, आणि मग असं जर काही डोक्यात असेल त्यांच्या तर ते सुट्टीभर चालतं आणि ते रुजतं आणि ते पुढे राहतं. त्यामुळं हे नाटक नक्कीच बघितलं पाहिजे मुलांनी. येस, थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव यश गुरुदत्त शिंदे. मी बोक्या सातबंडे या नाटकात यशची भूमिका करतो आहे. तर यश हा बोक्याचा मित्र आहे, आणि बोक्या सातबंडे हे नाटक लहान मुलांसाठी आहे. लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, सगळ्यांसाठी. तर या नाटकात लहान मुलांनी कसं असावं, संस्कार कसे असावे ह्याबद्दल थोडं आहे. आणि माझं कॅरेक्टर हे आत्ताच्या रील्स फिल्मी आहे खूप. तर हे नाटक लहान मुलांसाठी हमखास दाखवावं पालकांनी, अशी माझी विनंती आहे. आणि नाटकाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तर तुम्ही पण या, आणि थँक्यू सो मच. नमस्कार, आमची ही संपूर्ण टीम बोक्या सातबंडे या नाटकाची आहे. यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतील. त्यानंतर यातून तुम्हाला खूप सारे संदेश ऐकायला मिळतील. तर माझं असं आव्हान आहे की तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, लहान मुलांना नक्की हे नाटक बघायला सांगा.
कारण बोक्या सातबंडे आत्ता ही काळाची गरज आहे. नमस्कार, मी सिद्धा आंधळे. मी या नाटकात आई आणि मोर ही 2 पात्र करते आहे आणि हे नाटक बघायला तुम्ही नक्की या, कारण कुठेतरी आपले घरातून संस्कार मागे पडत चालले देणं आईवडिलांकडनं. काही गोष्टी आईवडीलच विसरले आहेत मुलांना सांगायचं, तर ते आईवडिलांनाही रिअलाईज होतं आणि मग मुलांनाही रिअलाईज होतं. सो ही गोष्ट सांगण्यापेक्षा त्यांनी बघितली तर त्यांना जास्त मजा येते आणि त्यांना पटकन कळतं. सो हे नाटक बघायला नक्की 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 या. आम्ही तुमची वाट बघतोय. नमस्कार, मी बोक्या सातबंडे या नाटकात सिंह आणि वाघमारे अशी भूमिका करतोय. माझं नाव सागर पवार. धन्यवाद. नमस्कार, मी आरुष प्रसाद बेडेकर. बोक्या सातबंडे या नाटकात मी प्रथम बोक्या सातबंडे ह्याची भूमिका करतो आहे. ही भूमिका करताना मला खूप मजा येते आणि सेटवरचं एक वातावरण म्हणजे स्टेजवरचं वातावरण, स्टेजवरती जेव्हा सगळी 9ची 9 माणसं येतात तेव्हाचा तो एक वेगळी एनर्जी ती एकदम भारी तुम्हाला अनुभवायला मिळेल. सो हे नाटक बघायला नक्की या. अनफॉर्च्युनेटली या क्लिपमधला आवाज मी रेकॉर्ड करू शकली नाही. माहीत नाही, काही टेक्निकल इश्यू झाला माझ्याकडे असलेल्या माईकमुळे. पण मी इथे प्राण्यांचं जे कॅरेक्टर केलं होतं त्या सगळ्यांना विचारलं की तुम्हाला कसं वाटलं, कारण इथे जे ससा आणि कासव जे बनले होते, अस्वल बनलं होतं, तर ससा कासव जर मी पाहिलं तर त्यांच्या शरीराची हालचाल होते आणि खूप ॲक्टिवली त्यांनी इथे उड्या मारलेल्या आहे. तर मला प्रश्न होता की दमत आहेत का, तर त्यांना असं मी विचारलं होतं आणि त्यांनी सांगितलं हो थोडं दमायला होतं पण आम्हाला मजा येते. प्राण्यांची जी काही वेदना आहे ती आम्ही जेव्हा प्राण्याचं कॅरेक्टर करतो आहे प्राण्यांचं तेव्हा ते आम्हाला कळतं आहे. आणि इथे बरंच त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. मी खरंच या सगळ्या कलाकारांना सॉरी म्हणेन माझ्याकडून की हा आवाज मी इथे रेकॉर्ड करू शकली नाही, त्याबद्दल मनापासून सॉरी. तर इथे हे छोटासा हा मुलगा ज्याने हरणाच्या पिल्लाचं कॅरेक्टर केलं होतं आणि त्याच्या एका एंट्रीवरती भरपूर टाळ्या वाजल्या होत्या. ह्याचासुद्धा मी आवाज इथे नाही तुम्हाला दाखवू शकत आहे, पण खूप मस्त याने काय छान काम केलं होतं. तर नाटक संपल्यानंतर एक छान ॲक्टिव्हिटी यांनी केली होती, ती अशी की ही जे मुलं होती पूर्ण प्रेक्षकांमध्ये त्यांना बोलवलं होतं आणि यांना स्टेजवरती बोलवून छान डान्स केला होता. सगळे जे प्राणी आहेत ते खरं भेटायला येतात आणि ते डान्स करताना ते बघितलं आपण. यश शिंदे, मागण आणि मित्रा आकाश मांडवे, अस्वल आणि अस्वलाजी आणि आजी अमृता कुलकर्णी, सिंह आणि वाघमारे सागर पवार, आमचा ससा प्रथमेश अंभोरे, आई आणि मोर सिद्धा आंधळे, आमचं हरणाचं गोंडस पिल्लू शिवांश भिक्ती प्रणव जोशी, बाबा आणि पुष्पांनी केला होता सौरभ भिसे आणि अर्थात आमचा बोक्या आरुष प्रसाद बेडेकर. आपल्या नाटकाचं दिग्दर्शन केलं विक्रम पाटील आणि दीप्ती प्रणव जोशी यांनी. प्रणव जोशी, सुरेश माने, आज त्यांनी संगीत दिले प्रसाद निनाद मिळसाकर, त्यांनी प्लीज स्टेजवर टीम सागर सौरभ. त्यानंतर जीसाठी नॉमिनेशन झालं होतं आपल्या नाटकासाठी रंगभूषा, उत्कृष्ट रंगभूषा म्हणून कमलेश बिटे, प्लीज स्टेजवर. आपली सगळी गाणी स्पॉटिफाय आणि गाणं.com वरती उपलब्ध आहेत. बोक्या सातबंडे म्हणून तुम्ही सर्च केलं तर सगळे अल्बम, पूर्ण अल्बम तुम्हाला दिसेल तिथं. आपल्या इंस्टा आणि फेसबुकला पेज सुद्धा आहेत बोक्या सातबंडे नावानं. तुम्ही जे काही व्हिडिओज काढताय ते सगळे पोस्ट करा. पोस्ट केल्यानंतर तिथं टॅग करा मला आणि जास्तीत जास्त संख्येनं पुन्हा प्रयोगाला या. तर मी इथे माझं मत तुम्हाला नक्की सांगेन या नाटकाबद्दल की का हे नाटक बघितलं पाहिजे. तर पहिल्यात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आपल्या मुलांना सांगतो की ही गोष्ट तू कर आणि ही गोष्ट करू नये, तर तेव्हा ते तितकंसं सिरियसली घेत नाही. पण जेव्हा त्यांच्याच वयाचा एक कॅरेक्टर असतं आणि तो मुलगा जेव्हा त्यांना सांगतो तेव्हा ती गोष्ट त्यांना मनापासून आवडते.
हे नाटक खरंच खूप सुंदर आहे, मजेशीर आहे. खूप मुलं अगदी हसताना, प्रेक्षक हसताना मी पाहिलेलं आहे. मी स्वतः हे नाटक एन्जॉय केलेलं आहे. त्यामुळे असं नाटक नक्की दाखवलं पाहिजे. खूप छोटे छोटे मेसेज आहे, पण ते खूप सुंदररित्या ते मांडलेले आहेत. त्यामुळे हे नाटक बघावं. यामधल्या प्रत्येक कलाकाराची जी भूमिका आहे, प्रत्येक कलाकाराची जी ॲक्टिंग आहे ती खरंच खूप सुंदर आहे. परत दुसरी गोष्ट की याच्यामधले जे प्राणी आहे ना ते खरं खूप छान आकर्षण आहे. आणि हे प्राणी प्रत्येक ठिकाणी जातात, त्या मुलांना घेऊन येतात. शेवटी जी ॲक्टिव्हिटी त्यांनी केली आहे ती पण खरंच खूप एन्जॉय करण्यासारखी आहे. मुलं स्टेजवर जातात. ही ॲक्टिव्हिटीसुद्धा खूप सुंदर आहे. त्यासाठी हे नाटक नक्की बघा. आणि प्रत्येक कलाकाराची मेहनत खूप आहे. त्यामुळे हे नाटक बघा असं मला वाटतं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जरूर तुमच्या आजूबाजूला असलेल्या नाट्यगृहात जाऊन हे नाटक तुमच्या मुलांना दाखवा. तुम्हीसुद्धा एन्जॉय करा असं मी म्हणेन. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. व्हिडिओ पुन्हा पाहिल्याबद्दल धन्यवाद.